मान सन्मान करूया. या स्पर्धेच्या माधून डीजे मास्टर असतील, अर्थात GT स्पोर्ट असेल, मंडप डेकोरेटर असेल, लाईट असेल, या सर्वांनी या स्पर्धेत भाग घेतलाय. याने आपली सेवा दिली. राजा धिडेचे या स्पर्धेत महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्यांचा सुद्धा बॅनर किंग म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जातो. कुठे बॅनरचा प्रॉब्लेम असो, 10-20 असो, 20-40 असो किंवा 40-60 असो, राजा धिडे हे नाव लक्षात ठेवा. बॅनर किंग रोहातील. त्यानंतर आपण पुरुषोत्तम भगत आणि मोहम्मद बकवाल सर यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून इम्रान बुखारी यांनी सुद्धा आपला आवाज दिलाय. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूया. स्वरवट डीजेचे CEO गणेश पाटील, आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारा. आपण पाहतोय मोहम्मद बकवाल सरांचा इथं यथोचित मान सन्मान केला जातोय. की या स्पर्धेला योग्य न्याय त्यांच्या माध्यमातून दिलाय. या पुरुषोत्तम भगत, सगळेजण भगत आणि तुमचं आडनाव आहे भगत, असे आमचे पुरुषोत्तम भगत. जबरदस्त क्रिकेटचा जुना खेळाडू, पण मात्र जबरदस्त पंचाची भूमिका. खूप खूप शुभेच्छा. यानंतर या इम्रान बुखारी, आपल्याला सुद्धा या स्पर्धेची गोड आठवण, आपला सुद्धा गोड आवाज या स्पर्धेला दिलात. या स्पर्धेचा भाग झालात कट्टर दोस्ती, पण मात्र कट्टर दोस्ती निभावली नाही. 4 दिवसाची जबाबदारी होती, 2 दिवस ड्युटी सांभाळली. या स्वर्वे डीजेचे सर्व CEO या गणेश पाटील, आपल्या सुद्धा सन्मानित केला जाईल. नाही ना, नाही तर उमाकांना न्याय लागेल. उमाकांना घेऊ जा. सुजित फागे, आपला सुद्धा येतो मान सन्मान केला जाईल. आकाश भिंगारे, आपण या. आकाश भिंगारे, आपण या. आपल्याला या स्पर्धेला जी मंडप, लाईट्स याची सर्व व्यवस्था आपण केली, तर आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून परेश पालकर, आपण सुद्धा या. कॅमेरामनची भूमिका आपण केली. या स्पर्धेला जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपण केलात. इन्स्टा अपडेटर इन्स्टा अपडेटर चांगल्या पद्धतीची खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण आकाशबाई भिंगारे, दत्ता मागावकर, आपण कुठं असाल तर आपण सुद्धा या. दत्ता मागावकर, नारायण मोरे, आपण या पुढे. या स्पर्धेची गोड आठवण. अवधेश प्रजापतीचा याचा सुद्धा यथोचित मान सन्मान करा. या आपण नारायण मोरे यांचा यथोचित मान सन्मान करूया. या
चिन्मय भाईदे या आपण, परेश पालकर या आपण चिन्मय भाईदेचा GT स्पोर्ट ब्रॉडकास्टिंग टीमच्या वतीने त्याचा यथोचित मान सन्मान करूया. इथून वाहिद आणि हे आपण GT स्पोर्ट ब्रॉडकास्टिंग टीमचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. या स्वर्वे डीजेचे CEO गणेश पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. यांच्या माध्यमातून खेळपट्टी झाली ते दत्ता मागावकर इथं असतील तर त्याने सुद्धा यायचं आहे. यश शेडगे या, आपल्याला या स्पर्धेची गोड आठवण दिली जाईल कारण आपण सुद्धा स्कोररच्या भूमिकेत असाल किंवा आमचा डिनर लंच याची सगळी व्यवस्था तुम्ही केलीत. ब्रेस्ट प्रेक्षक म्हणून साधू भाऊ या, साध्या भाऊ या, आमच्या स्पर्धेची गोड आठवण अर्थात आपल्या स्पर्धेची गोड आठवण. टीम कमी पडली असती तर आणायला पाहिजे होती पण फक्त गोंगाट घालण्यात आणि टीम आणण्यात फरक आहे. पुढच्या वर्षी टीम पाहिजे चॅम्पियन्स ट्रॉफीला. श्रेया स्पोर्टचे श्रेया स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला टी-शर्ट उपलब्ध झाले. या स्पर्धेला 4 चांद लागले ते या टी-शर्ट मुळे. ते आमचे श्रेया स्पोर्टचे सर्वेसर्वा राकेश पडवळ. त्यानंतर आपण वैयक्तिक बक्षिसांकडे चलू. चला या सर्व विजेत्या संघांनी जवळ या. आपण चला आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. अभि मानकरचा सुद्धा सन्मान करायचा आहे आपल्याला. या अभि मानकर या, तुमच्या थंडाच्या बॉटल प्रत्येकाला गेड्यात त्या थंड नव्हत्या ना, त्या तशाच राहिल्यात. ते आता मात्र घरी घेऊन जातील, फ्रीज मध्ये ठेवतील आणि उद्या मात्र दिवसभर दुपारी पितील. आज मात्र झोपून काय दिवस घेतील. चांगली तुमची संकल्पना होती. चला आपण आता वैयक्तिक बक्षिसांकडे चलूया. जे चला आपण फायनलच्या मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. ज्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच सूरज करकरे ठरतो या सामन्यातील सामनावीर. या सूरज करकरे या, फायनलच्या मॅचचा मोठा खेळाडू सूरज करकरे. काय बघा पर्सनॅलिटी आल्या. सूरज करकरे खेळत होता असं वाटत पण नाही. आता मॉर्निंग वॉकला आलाय की काय.
तांड्याची बॉटल घरी जाऊन फ्रीजमध्ये ठेवू. आणि चांगल्या पद्धतीचा सुनील गावडे कॅमेरामनचं काम करतायत. GT स्पोर्ट्सचा कॅमेरा चालू आहे तरी पण मात्र सुनील यांचा सुद्धा कॅमेरा चालू आहे. वेल प्लेड सूरज करकरे. त्यानंतर आपण चालूया या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांकडे. उत्कृष्ट फलंदाज या रेस मध्ये कोण कोण होता त्याचा आपण लेखाजोखा घेऊया. आणि उत्कृष्ट फलंदाजाच्या रेस मध्ये सौद पटेल, सुशांत मोकल आणि शुभम जाधव. तर मग सौद पटेल तर खूप वरती आहे, पण मात्र त्याच्यानंतर आपण पाहतात शुभम जाधवचे 183 पॉइंट तर 184 पॉइंटवर सुशांत मोकल ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. या सुशांत मोकल या, आपण आपल्याला सन्मानित करूया. विनंती असेल तज्जुबाई डबीर यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देऊया सुशांत मोकल याला. 32 इंची LED TV. बघा ही कशी चालाकी आहे. जेव्हा आयोजक होतात ना तेव्हाच ही चालाकी होऊ शकते. शेतकरी कामगार पक्ष नीर 11 पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष त्यांनी आयोजित केला होती स्पर्धा आणि त्याच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा सुशांतला. वेल प्लेड. पण मात्र थोडासा अपयश आला. त्यानंतर आपण पाहूया उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये कुठले गोलंदाज आहेत. जी आपण TV पाहिली ती ज्यांच्या माध्यमातून आली ती TV होती ती आपण पाहतोय स्वरूप इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून आली होती. आणि आताची TV आहे ती आपण देऊया राजेश भोईर यांच्या माध्यमातून आले ते उत्कृष्ट गोलंदाज. आणि गोलंदाजाच्या रेस मध्ये आहे तो एक गुणवान खेळाडू. नाव आहे टीमचा जोगीरदेव पोस्टाची वाडी खामजाई खाम. कोण आहे गोलंदाज? गेस, एनी गेस? एवढे लांब राहिले तर TV कशी तुम्हाला दिसेल? अरे TV बघायला आम्ही असे पुढे पुढे बसायचो तेव्हा ती TV दिसायची. चला या. नो डाऊट रोहन सानप ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. या रोहन सानप या. राजा आणि सुजित फागे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण ही TV देऊन त्याला गौरव करूया. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याच्या झेलचा रील सुद्धा बनला. एनी गेस? काय आपलातून झेल घेतला तो चित्त्याप्रमाणे आला त्याने झोपला. हा माझा आवाज आहे तुम्हाला आणि तो कायम तुमच्या कानी पडेल. या देवा या. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपली निवड झाली आणि हे बक्षीस आले ते विशाल पाटील अर्थात धावीर टेलिकॉम यांच्या माध्यमातून आलंय. पण आपण पाहतोय देवा नाही आहेत पण त्याच्या देवा आला. बघा ही कशी खबर आहे व्हायरल होते काय माहित नाही पण मात्र देवा आलाय. देवा आलाय चित्त्याप्रमाणे निघालाय आणि आवाज देवा तुझ्या मागं माझाच आहे आणि आम्हीच पुढे नेऊ शकतो हे तुम्ही विसरू नका. कारण आम्हाला क्रिकेट पुढे न्यायचं एवढंच माहित आहे. राजकारण करणारे राजकारण करत राहू कारण ज्यांना समझने वाले को इशारा काफी होता है.
खूप खूप शुभेच्छा देवा. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय हनुमान विरझोली आणि आर के गौडवाडी या या संघाचा प्रतिनिधी या किंवा या संघाचा ओनर या. आपण तुम्हाला गौरवूया या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक. त्या दरम्यान भाईजान या, येलो जर्सीची टीम या, साडू या, येलो जर्सी या, येलो जर्सी, येलो आर्मी या. आकाश, आकाशला सुद्धा मध्ये घेतलाय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्या दरम्यान सन्माननीय मयूर शेठ दिवेकर यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. या मयूर शेठ या. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो श्रेया स्पोर्ट्स अँड जीटी स्पोर्ट अर्थात पेंट संघ. चला महेश डिवेकर यांना विनंती करूया, आपण देऊया. तज्जुबाई या. तिथे क्रमांक आपण पाहतोय संदीप घरत. थोडेसे नाखुश असतील कारण प्रथम क्रमांकावर तालुका निहाय गटात आल्यानंतर मात्र ग्रामीण संघासमोर पराभव पत्करणं ही थोडीशी खंत झालं वाटली असेल. कारण पाहिलं नामवंत पुण्या संघापासून आपण पाहिला तर उरण संघाला पराभूत केला आणि माणगाव संघासोबत पराभव पत्करावा लागला. चला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक कायम द्वितीय नका राहू रे राजानो. या पुढं चला. थोडा प्रयत्न कमी पडतात, तुझं तरी प्लॅनिंग करायला पाहिजे. तुम्हाला मास्टर माइंडची गरज आहे. मास्टर माइंड तुमच्याकडे असायला पाहिजे. एखादा गुरु असा घ्या की सर्वांना पुरून उरेल, मग त्याची तुम्हाला गरज आहे नक्कीच. या या श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी खामजाई खांब. कुठं काय करायचंय, कुठं डोका गरम ठेवायचंय, कुठं शांत ठेवायचंय, कधी काम काढायचंय, या गोष्टी फक्त आता तुम्हाला शिकायला लागतील. तुम्ही मेहनत भरपूर करता, मात्र शेवटच्या क्षणावर तुमचा आपणच देऊया हा बक्षीस. ब्लू जर्सी महेंद्र अंधेरे बऱ्याच दिवसांनी आला. आता चर्चा सुरू झाली की मालिकावीर कोण आहे. आता चर्चा सुरू झाली की मालिकावीर कोण आहे. मग त्याच्या रेस मध्ये कोण आहे. ज्याने मोक्याच्या क्षणी धावा भरपूर केला, चांगली गोलंदाजी केली, जेव्हा जेव्हा गरज होती
ती गरज ओळखून फलंदाजी केली, गरज ओळखून गरज ओळखून फलंदाजी केली, गरज ओळखून गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा तो मालिकावीर. या कोण आहे तो मालिकावीर? कोणच दिसत नाही इथं. या सौथ पडेल, या सौथ पडेल या ठरतो या स्पर्धेतील मालिकावीर. टोटल 384 पॉइंट याच्या नावावर आहेत. अफलातून गोलंदाजी आणि हे याचे पुरस्कर्ते आहेत SK इलेक्ट्रिकल शुभम खटावकर यांच्या मार्फत हे फ्रीज आम्हाला लाभलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मयूर दिवेकर, तज्जुबाई डबीर, या आकाश भिंगारी आपण सुद्धा जॉईन व्हा. या सौथ पडेल, शांत चेहरा बघा, कुठलाही क्लेश नाहीये, कुठलाही गम नाही आहे, कुठलीही भीती नाही आहे, कारण परफॉर्मन्स तसाच केलाय. सौथ पडेल हे नाव लक्षात ठेवा, हे मैदान लक्षात ठेव. सौथ पडेल विवूर संघाला गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये तुला रोहायला आणावं लागेल, कारण रोहेकरांच्या पसंतीला उतरलेलं हे नाव आहे सौथ पडेल. ही ट्रॉफी पण मात्र महत्वाची ती राहिली, ती मी देणार, अर्थात ही ट्रॉफी. चला या स्पर्धेतील प्रथम क्रमांक GS स्पोर्ट. या या घोडेकर बंधू, या आपले घोडे घेऊन या आणि घोड्यांवर ही ट्रॉफी घेऊन, अर्थात ही ट्रॉफी घेऊन निघा. पण मात्र ट्रॉफीच्या आधी आपण मालकाला बाईक देऊन टाकूया, की बाईक पहिली द्यायची की बाईक नंतर द्यायची? बाईक नंतर देऊया, पहिली आपण ट्रॉफी देऊया. मग सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष या मयुष डिबेकर, या चंद्या बामोगडे आपण सुद्धा या. $1,50,000. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहतोय GS स्पोर्ट्स घोडेकर यांचा संघ आपण पाहतोय. कडक काळ आणि पाण्याच्या बादलीत बुडव लगेच. आता ठेवा. या संघ मालक गणेश पाटील, चावी गाडीची. नवीन गाडीची चावी गणेश पाटील. चला आपण चावी देऊया, त्यानंतर तुम्ही बसा. या आपण खाली जाऊया.
आणि सर्वांना चांगल्या पद्धतीचा